नमस्कार, मी साक्षी रावणम. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ठाणे सिव्हिल रुग्णालयात तंबाखू विरोधी दिनानिमित्त कर्करोगाविषयी जनजागृती. जूनपासून ठाण्यात 10% पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन. आणि पावसाळ्यात गृहिणींना कांदा रडवणार. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. ठाण्यात जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार म्हणाले की तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती आतापासूनच मुलांना देणे खूप गरजेचे आहे. या दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच मौखिक कर्करोग होण्यापासून टाळायचे असल्यास सकाळी आणि रात्री झोपताना ब्रशने दात घासावे, 2 महिन्यांनी दाताचा ब्रश बदलावा, 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंत चिकित्सकाकडून दाताची नियमित तपासणी करावी असे सल्ले तज्ज्ञांकडून देण्यात आले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणी साठ्यात घट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यात 5% कपात करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या ठाणे शहरातील काही भागांतही 5% पाणी कपात लागू झाली. या कपातीचे प्रमाण 5 जूनपासून 10% होणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून एकूण 590 MLD पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी 85 MLD पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतांतून ठाण्याला मिळते. त्यामुळे पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात कांद्यांच्या दरात वाढ होत चालली असून कांद्यांची आवक पाहता येत्या काही दिवसात दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. पावसाळा सध्या सुरू झाला नसला तरी वाशीतील APMC घाऊक बाजारात कांद्याने उसळी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतातील कांदा व वाहतुकी दरम्यान देखील गाडीत कांदा पावसामुळे भिजत असल्याने शेतकरी कमी उत्पादन घेत आहेत. यामुळे बाजारात पावसाळी दिवसात कांद्यांची टंचाई जाणवत असून याचा परिणाम दरांवर होत आहे. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील धरणे आणि धबधब्यावर बंदी घालण्यात येऊ नये यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. कर्जत तालुक्यात पर्यटन वाढीच्या दृष्टिकोनातून मान्सून कालावधीत 144 कलम लागू करू नये अशी मागणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. कर्जत खालापूर तालुक्यात पावसाळ्यात हिरवळ बहरते. तसेच डोंगर रांगांमधून अनेक धबधबे ओसंडून कोसळतात. त्यामुळे निसर्गाचा आस्वाद घ्यायला पर्यटकांची गर्दी होते. पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे तालुक्यातील स्थानिक लोकांच्या व्यवसायास चालना मिळते आणि रोजगार प्राप्त होतो. मात्र अतिउत्साही पर्यटकांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात झाले असून अनेकांचे जीव गेले आहेत. नवी मुंबईच्या वाशीमधील हावरे इन्फोटेक इमारतीमधील एका कार्यालयाला आग लागली असून इमारतीतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आता पाहूया रामलल्लाच्या दर्शनाबाबत विशेष बातमी. अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दर्शनासाठी आसुसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसला आहे. अयोध्येला जाण्यासाठी 3 महिने आधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे 1300हून अधिक वारकऱ्यांना अयोध्या वारीला मुकावे लागले आहे. ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे यावर्षी अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आले होते. यासाठी सहलीचे प्रमुख आयोजक विलास महाराज फापळे यांनी आगाऊ 9 लाख रुपये भरून रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती. मात्र उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करत असून याबाबत काहीच करता येणार नसल्याचे सांगून 15 मे रोजी रेल्वे प्रशासनाने आरक्षण रद्द केले. यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्लाच्या दर्शनाला मुकावे लागल्याची खंत विलास महाराज फापळे यांनी व्यक्त केली. 15 मेला मेल आला त्यांचा की तुमचं ट्रेन कॅन्सल करतो.
आता असं झालं की लोकांनी रजा टाकल्या होत्या आणि लग्नाच्या तारखा मागे पुढे करून घेतल्या होत्या यात्रेला जायची. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.